हे कशासाठी दिले? यूपीचे इलेक्शन बघून दिलेले आहे? हो, यूपीच्या इलेक्शनसाठी दिले. चालढकल करायची? यूपीच्या इलेक्शनसाठी दिले. आणि काल मी तेच बोललो, मी आज परत बोलतो, तुम्ही आता विचार करा, आपल्या इकडे रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना वाढ दिली ना, मुदतवाढ दिली, नागरिकांना नाही दिली. नागरिक जर मराठी बोलत असेल आणि समोरनं दादागिरी झाली तर आम्ही काय करायला पाहिजे? एक दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो जे तुमच्या माध्यमातून आमच्या समोर आले. एक म्हणजे एक मलाडमध्ये जे झालंय की तो मुलगा रिक्षा चालकाला ओटीपी सांगत, टॅक्सी चालकाला ओटीपी सांगत होता मराठीत आणि तो ऐकत नव्हता. मराठीत नको बोलू, इंग्लिशमध्ये दे, इंग्लिशमध्ये दे. ही जी मगरुरी आहे की आम्ही शिकणारच नाही, तुम्हाला काय उखाडायचं ते उखाड, हे कोणाला तुम्ही चॅलेंज करताय? जे यूपी बिहार मधले जे आपले टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, जे उत्तम मराठी बोलायला लागलेत किंवा शिकायला लागलेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. पण तुम्ही इकडे येऊन जर बोलणार असाल की जे काय करायचं का आम्ही शिकणार नाही, पुढे काय करायचं आम्ही? दुसरं उदाहरण, इकडे आता मला वाटतं 3 महिने झाल्यानंतर काही यूपी बिहारचे रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक स्ट्राईकवर गेले. पण आमचे जे मराठी रिक्षा टॅक्सी चालक होते ते त्यांचा व्यवसाय करत होते, ते चालवत होते, त्यांना पण थांबवून मारलं गेलं कारण तुम्ही आमच्याबरोबर स्ट्राईकला नाही आला. ह्या मगरुरीचं उत्तर कोण देणार आहे? मला वाटतं हे तुम्ही रोल रिव्हर्स करून बघा की यूपी मध्ये समजा रिक्षा टॅक्सी चालक आपले मराठी असतील आणि तिकडच्या सरकारने एक नियम काढला की आजपासून भोजपुरीच बोलायची. आपले लोक स्ट्राईकला गेले, ठीक आहे की आम्हाला तुमची भाषा नाही बोलायची, पण तुम्ही त्यांच्या लोकांना जर रस्त्यावर मारलं की आम्ही स्ट्राईकवर जातोय तू का नाही गेलाय, तर तिकडचे लोक काय करतील? हे प्रश्न आपण विचारायला पाहिजेत ना कधीतरी. एका वेगळ्या राज्याची निवडणूक येणार आहे 3-4 महिन्यात, म्हणून आपले सरकार किती लाचार होणार आहे त्यांच्यासाठी. एका वेगळ्या भाषेसाठी आपली भाषा बाजूला ठेवली, आपले संस्कृती बाजूला ठेवली, आपले जे काय ते बाजूला ठेवलं, आपलं राज्य बाजूला ठेवलं आणि तुम्ही त्यांच्या भाषेसाठी लढताय का? कारण त्यांची निवडणूक आहे. म्हणजे सत्तेसाठी किती लाचार होणार आहोत आपण, हे त्यांना एकदा विचारणं महत्वाचं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहोत, जे मराठी शिकतात त्यांच्या विरोधात नाही आहोत, पण तुम्ही आमच्या अंगावर नका येऊ. आम्ही मराठीतच बोलणार. तुम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली, तुम्ही हिंदीत उत्तर द्या, पण आम्ही मराठीतच बोलणार. आमच्या अंगावर आलात तर कन्फर्म मार करा.